आजच्या ठळक बातम्या. मोसमी पावसाचा जोर कायम. मुंबईसह कोकणात कोसळणार सरींवर सरी. सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या दरात दुसऱ्या दिवशीही घसरण. ठाण्यात सदनिकेचे सिलिंग प्लास्टर पडून दोघे गंभीर जखमी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वर्धापन दिनाची जोरदार तयारी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करा, RD जंगली. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस मुंबईसह कोकणात सरीवर सरी कोसळतील. तसेच कोकण किनारपट्टीवर रिमझिम पाऊस आणि धुक्याचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडेल, तर किनारपट्टीवर हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विशेषतः किनारपट्टीवर विजांच्या कडकडाटासह सरी कोसळण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या दिवसात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली असून चांदीची चमक फिकी पडली आहे. 17 सप्टेंबर रोजी चांदीच्या किमतीत लक्षणीय घट झाली, तर आज 18 सप्टेंबर रोजी सोने चांदीच्या दरात घट झाल्याचं दिसून येत आहे. चांदीच्या किमती प्रति किलो ₹864 घसरल्या, तर सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 572 रुपयांनी कमी झाली. आज सकाळी 1 किलो चांदीची किंमत 1,25,940 आहे. हा दर निच्चांकी म्हटला जातोय. मुंबईत सोने प्रति 10 ग्रॅम 1,09,530 इतके आहे. हा दर निच्चांकी असल्याचं म्हटलं जात आहे. ठाण्यात वागळे इस्टेट येथे विठ्ठल निवासासमोर डिसोजावाडी, शिवाजीनगर, हनुमान मंदिर जवळ साई ममता इमारत या ठिकाणी रूम मधील सिलिंगचे प्लास्टर पडले. या घटनेत 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली आहे. साई ममता इमारत ही 4 मजली अंदाजे 30 वर्ष जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. या घटनेत वंश अनिश देवलिया वय वर्ष 11 याच्या डाव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच विवेक अनिश देवलिया वय वर्ष 22 याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. सदरची दोन्ही मुले झोपलेली असताना सिलिंगचे प्लास्टर त्यांच्या अंगावर पडून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रातील राजकीय विचारांवर आधारित भारतीय जनतेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राष्ट्रीय स्तरावरील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा 68वा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर 2025 रोजी क्रांतीभूमी महाडमध्ये साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात वर्धापन दिनाच्या जय्यत तयारीनिमित्त आढावा बैठक पार पडत आहे. आज मुरुड येथील उसरोली टेप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी रिपाईचे नवनिर्वाचित रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावळे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. रिपाई पक्ष संघटना मजबूत आणि बळकट होण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तर वर्धापन दिनाला महाड क्रांतीभूमीत रायगड, कोकणासह महाराष्ट्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, भीमानुयायी, बहुजन बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रिपब्लिकन पक्षाचा विजय असो. रिपब्लिकन पक्षाचा विजय असो. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासाठी वैभववाडी पंचायत समितीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. गटविकास अधिकारी RD जंगली यांनी हे अभियान यशस्वी करण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जनतेला आवाहन केले आहे. तालुक्यातील ग्रामसभांना स्वतः उपस्थित राहून गटविकास अधिकारी योजनांचे महत्त्व सांगत आहेत. वैभववाडी येथे अभियानासंदर्भात आयोजित ग्रामसभेत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, माजी सरपंच, माजी तंटामुक्ती अध्यक्ष यांची उपस्थिती होती. अशी कामं करून आपण हे अभियान यशस्वी करूया. मला तुमच्या गावातही असं गुणांकन अधिक पाहिजे की टोटल सगळ्या ग्रामपंचायतीचे जे गुणांकन ते माझ्या तालुक्याचं गुणांकन ते जिल्ह्यात तर करायचं जर म्हटलं तर तालुक्याचं गुणांकन ग्रामपंचायतीचं हायस्ट असावं लागेल. प्रथमपासून 4 ग्रामपंचायतीच्या ग्राम हे 4थी ग्रामसभा करतोय मी आज. म्हणजे सगळ्यावरून खूप 3 केल्या दुपारपर्यंत आताही 4थी करतोय. गावाचे विषय आस्था होती मागे येऊन गेलेलं तर म्हटलं सभा आहे, तुमची सभा आहे, काय माहिती होतं म्हणून खास आलेलो आहे. तर आपण सभा घेऊन गाव यशस्वी करावं. त्याच्यात त्यांचे वादविवाद अपेक्षित नाही. लोकांचे बाकी इतर प्रश्न जे असतील ते हाताळले ठेवा, पण हे सभा अभियान सर्व हे एक दिलाने करा असे आपल्याला आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.